हॅलो फ्रेंड्स, द्वितीय सत्र परीक्षा जवळ येत असल्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागले आहात. चला तर मग मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सोडवणार आहोत. गुण 80 आहेत आणि वेळ आहे 3 तास. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पहिला प्रश्न पाहूया आपण. प्रश्न पहिला अ. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. उतारा पूर्ण वाचायचा आहे तुम्ही. आकृती पूर्ण करा. जमीन विकल्याचे परिणाम. उत्तर आहे बागायत मातीला मिळाली, मातीशी नाळ तुटली. दुसरा प्रश्न उत्तर लिहा. फरसूच्या दृष्टीने जमिनीवर झालेले अत्याचार. ट्रॅक्टर फिरवला, खड्डे खणले, दगडविटांचं धूळ उभारलं. पुढचा प्रश्न आकृती पूर्ण करा. आंबा, फणस, भेंडी, नेवर इत्यादी सर्व झाडे, आणि ही झाडं फरसूच्या दृष्टीने काय होती तर ती घरातील जुनी पुराणी वस्तू किंवा जन्मापासूनचे सोबती होते. आणि मनूच्या दृष्टीने नुसता कचरा किंवा न शोभणारी जंगली झाडे. पुढचं आहे स्वमत. मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे लिहा. उत्तर मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. माणसाचे काय किंवा या सजीव सृष्टीचे सर्वांचे जीवन मातीवरच अवलंबून आहे. माणसाचे अस्तित्व ही या मातीचीच देण आहे. माती आपल्याला अन्न पाणी देऊन भरणपोषण करते. आजच्या आधुनिक जगात पैशांमागे धावणारा माणूस मातीपासून दूर जात आहे. मातीचे महत्त्व न जाणणारा माणूस स्वार्थी आणि भावनाशून्य होत चालला आहे. हे पाहून फरसूला वाईट वाटते आणि फरसू निराशेने म्हणतो, मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मातीची सावली या पाठावरील इतरही उतार्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे आदर्शवादी मुळगावकर आणि ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठावरील उतार्यांचाही अभ्यास करायचा आहे. यापैकी तुम्हाला कोणताही एक उतारा विचारला जाईल. आता पुढचं बघूया. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आकृतीबंध पूर्ण करा. मॅनेजरने पाहिलेले लिलीचे कार्यक्रम. पिनॅफोर अँड आयोलांथ मिकाडो. चौकटी पूर्ण करा. विंगेज चार्लीबरोबर उभा असलेला मॅनेजर लिहा किंवा स्टेज मॅनेजर लिहिलं तरी चालेल. लिलीचे डोळे, निर्णय व बोलके. स्वमत. मॅनेजरने घेतलेल्या निर्णयावर तुमचे मत नोंदवा. उत्तर लिली हॉर्लेचं गाणं ऐन रंगात आले असताना अचानकपणे तिचा आवाज निघेना. तेव्हा कार्यक्रमाला आलेले प्रेक्षक कुजबूज करू लागले. मॅनेजर लिलीजवळ येऊन म्हणाला, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या मुलाला स्टेजवर घेऊन जातो. मॅनेजरने लिलीच्या तब्येतीची विचारपूस न करता किंवा तिला विश्रांती घेण्यासाठी अवसर न देता, तिच्या होकाराची वाट न पाहता तिच्या मुलाला म्हणजेच चार्लीला कार्यक्रमासाठी स्टेजवर उभे केले. मॅनेजरचे हे वागणे स्वार्थीपणाचे होते, तसेच भावनाशून्य होते याचे वाईट वाटते. मॅनेजरचा निर्णय हा माणुसकीला धरून नव्हता असे मला वाटते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येथे तुम्ही फक्त नकारार्थीच उत्तर लिहायचं आहे असं नाही, तर तुम्हाला होकारार्थीही उत्तर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. त्यात तुम्ही हा मुद्दा ॲड करू शकता. मॅनेजरने वेळेची गरज ओळखून योग्य निर्णय घेतला. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रसंगावधानही तितकेच महत्त्वाचे असते. अशा पद्धतीनेही तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. पुढील अपठित उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. उतारा पूर्ण वाचायचं आहे तुम्ही. आकृती पूर्ण करा. माणसाला हे हवे असते. काय हवे असते? सुख, समाधान व यश. माणसाला हे मिळते. काय मिळतं? समस्या व दुःख. का ते सांगा. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात. का निर्माण होतात? तर अहंकारामुळे. उत्तर अहंकारामुळे माणसाच्या जीवनात समस्या निर्माण होतात. पुढचा प्रश्न आहे. अहंकार डोळ्यांना दिसत नाही आणि तो स्वतःजवळ आहे हे कळतही नाही. उत्तर कारण अहंकार हा सूक्ष्म स्वरूपातही असतो आणि स्थूल स्वरूपातही असतो, म्हणून तो डोळ्यांना दिसत नाही आणि तो स्वतःजवळ आहे हे कळतही नाही. 11 गुणांसाठी होता हा प्रश्न.
पुढचा आहे विभाग दुसरा पद्य विभाग. प्रश्न दुसरा अ. पुढील कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा. त्यातलं पहिलं आहे आकृती पूर्ण करा. रणांगणावर जाणाऱ्या बाळासाठी आईने केलेल्या कृती. घराला तोरण बांधले, पंचप्राणांच्या ज्योतींनी औक्षण केले. इथे फक्त औक्षण केले असंही लिहिलं तरी चालेल. तलवारीला धार लावून ठेवली. पुढचा आहे आई या थोर स्त्रियांशी नाते सांगते. उत्तर आहे जिजाऊ आणि लक्ष्मीबाई. पुढचा प्रश्न चौकटी पूर्ण करा. शस्त्रांना शक्ती देणारी भवानी माता. आईने धार लावून ठेवलेली तलवार. पुढचा आहे व्याकरण विभाग. समानार्थी शब्द लिहा. घर, गृह, हात, हस्त आणि पाणी. पण पाणी लिहिताना ते पहिली वेलांटी पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसरी वेलांटी असती तर ते चुकीचं होईल. विरुद्धार्थी शब्द लिहा. सावली, ऊन, विजय, पराजय. स्वमत. कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. उत्तर रणांगणावर लढाईला जाणाऱ्या मुलाला निरोप देणारी कवितेतील आई ही खऱ्या अर्थाने वीर माता आहे. ती आपल्या बाळाला म्हणजेच मुलाला म्हणते, मी जिजाबाई व लक्ष्मीबाई यांचा वारसा घेऊन आलेली आहे. मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्र कन्या आहे. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. भवानी माता तुला शक्ती देईल. तू विजयी होऊन येशील तेव्हा तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी तुला दूधभात भरवीन. धैर्य, हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त होते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपुले जगणे आपुली ओळख, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया या कवितांवरील प्रश्नोत्तरेही तुम्ही अभ्यासायची आहेत. पुढचा प्रश्न आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे वनवासी या कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. वनवासी, आपुले जगणे, आपली ओळख. प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री लिहायचे तुम्हाला. तर उत्तर प्रस्तुत कवितेचे कवी आहेत कवी तुकाराम धांडे. कवितेचा विषय आहे उत्तर आदिवासींचे जीवन व निसर्ग किंवा आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते. या दोनपैकी तुम्ही कोणताही एक विषय लिहू शकता. पुढचा आहे कवितेचा काव्यसंग्रह. उत्तर वळीव कविता संग्रह. पुढचा प्रश्न आहे कवितेतून व्यक्त होणारा विषय. उत्तर वनवासी या कवितेतून आदिवासींचे जीवन व आदिवासींना वाटणारे निसर्गाविषयीचे प्रेम व्यक्त झाले आहे. आदिवासींचे जंगलाविषयीचे अतूट नाते या कवितेतून उलगडण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पुढील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा. महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती भुशवी तिला महारथी. उत्तर कवी अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे गौरवगान गात असताना म्हणतात, या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यशाची ज्योत सतत जळू दे. महाराष्ट्राची भूमी ही नररत्नांची खाण आहे. निळे आकाश येथील रत्नांना यशाची भरारी घेण्यास सांगत आहे. या धर्तीवर गड किल्ले आहेत. त्या गड किल्ल्यांसाठी प्राणपणाने लढणाऱ्या रथी महारथींच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारी ही महाराष्ट्र भूमी आहे. तिच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मातृभूमीविषयी असलेला अभिमान कवीच्या शब्दांमधून दिसून येतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कवितेवरील 16 गुणांचे प्रश्न होते. पुढचा आहे विभाग तिसरा स्थूल वाचन. प्रश्न तिसरा पुढील कृती सोडवा. त्यातलं अ आहे बिग फाईव्हचे थोडक्यात वर्णन करा. उत्तर संपूर्ण आफ्रिकेत बिग फाईव्ह हा शब्दप्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे. बिग फाईव्ह म्हणजे आकाराने मोठे असा त्याचा अर्थ होत नाही. सिंह, लेपर्ड, चित्ता, हत्ती व जंगली म्हैस या 5 प्राण्यांना बिग फाईव्ह असे म्हटले आहे. या 5ही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असते, म्हणून त्यांना बिग फाईव्ह असे संबोधलं जातं. पुढचं आहे शब्दकोडे सोडवल्यामुळे अधिक कौशल्य वाढते, याविषयी तुमचे मत लिहा. उत्तर शब्दकोडे सोडवल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. आपल्या शब्दसंपत्तीत भर पडून शब्दसंग्रह वाढतो. शब्दांच्या विविध अर्थछटा लक्षात येतात. अर्थाची अचूकता समजते आणि वाचन लेखन कौशल्य वाढते. शब्दकोडे सोडवणे हा एक बौद्धिक खेळ असून मेंदूला चालना देणारा व्यायाम आहे. शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढून
भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. पुढचा प्रश्न आहे, विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. उत्तर, मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. भाषांमधील शब्दांचे आदानप्रदान होऊन इतर अनेक नवीन शब्द मराठीत रूढ झालेत त्याविषयी माहिती प्राप्त होते. औद्योगिकीकरणामुळे वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढून अनेक नवे शब्द निर्माण झाले त्याविषयीची अचूक माहिती मिळते. आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागविणे शक्य झाले. अभिव्यक्तीला योग्य चालना मिळाली. सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून प्राप्त करणे सहज शक्य झाले. पुढचा आहे विभाग 4 व्याकरण. प्रश्न 4 अ. व्याकरण घटकावर आधारित कृती करा. समास तक्ता भरा. सामासिक शब्द दिलेले आहेत तुम्हाला. षण्मास, षण्मासचा विग्रह 6 मासांचा. आणि इकडे विग्रहामध्ये दिलेले चांगला असा विचार म्हणजे सामासिक शब्द आहे तो सुविचार. आई वडील दिले त्याचा विग्रह करायचा आहे. आई आणि वडील. विग्रहामध्ये खरे किंवा खोटे दिलेले आहे म्हणजेच खरे खोटे हा सामासिक शब्द आहे. पुढचा आहे शब्दसिद्धी. हळूहळू, पत्रकार, प्रक्रिया, पाऊस पाणी. आता उपसर्ग घटित शब्द आहे प्रक्रिया. प्रत्यय घटित शब्द आहे पत्रकार आणि अभ्यस्त शब्द आहे हळूहळू. पाऊस पाणी हा जोडशब्द आहे पण येथे विचारलेला नाही आहे. पुढचा आहे दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. फक्त 2 लिहायचे तुम्हाला. 4 दिलेले आहेत. ऱ्हास होणे म्हणजे नष्ट होणे, नाश पावणे. याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. पुढचा आहे ख्याती मिळवणे म्हणजे प्रसिद्धी मिळवणे. वाक्यात उपयोग सुरेश सरांच्या हसत खेळत मुलांना शिकविण्याची ख्याती सर्वदूर पसरली. पुढचा आहे अवहेलना करणे, अपमान करणे किंवा अनादर करणे. निलेशने सर्वांसमोर अनिताची अवहेलना केली. रया जाणे म्हणजे तेज कमी होणे किंवा शोभा कमी होणे. वाक्यात उपयोग घरातील वृद्ध व्यक्ती गेल्याने घराची रया गेली. पुढचा आहे भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती समानार्थी शब्द लिहा. मंदिर, देऊळ. ध्वज, झेंडा. धरती, पृथ्वी. समर, संग्राम, लढाई. विरुद्धार्थी शब्द लिहा. सावली, ऊन. जन्म, मृत्यू. बोलका, अबोल. शाप, आशीर्वाद. पुढचा आहे पुढील शब्दाचे वचन बदला. घड्याळ, घड्याळे. पाखरे, पाखरू. पदवी, पदव्या. पुढचा आहे पुढील शब्दाच्या अक्षरातून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता तलवारपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे 2. वार, बाल, रवा. शिफारस या शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. फार, रस, शीर, सर. तुम्हाला जे लिहिता येतील ते तुम्ही लिहायचे आहे. पुढचा आहे ई. लेखन नियमानुसार लेखन. पुढील वाक्यातील चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. कोणतेही 2. आयुष्यात बऱ्याच गोष्टी होतात. आता इथे हे वाक्य तुम्ही दुरुस्त करायचं आहे. गोष्टीला इथे पहिली वेलांटी दिली, तिथे दुसरी लिहायची तुम्ही. आयुष्यात यू हा दीर्घ आहे तर तो ऱ्हस्व करायचा आहे. दुर्मिळ जनावरांचा शोध घ्यावा. खेळाचे विशाल मैदान होते. दुसरीच्या वर्गावर मी हजेरी घेत होते. 4ही वाक्य तुम्हाला शुद्ध करून लिहून दाखवलेली आहेत. पुढचं आहे विरामचिन्हे. नावापुढे विरामचिन्ह लिहायचं आहे. उद्गारचिन्ह काढायचे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह. पुढचं आहे पारिभाषिक शब्द. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी शब्द लिहा. एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. लिरिक्स भावगीत. आणि पुढचं आहे अजून 2 तुम्हाला दिलेले. कॅटेगरी, प्रवर्ग, इंडेक्स, अनुक्रमणिका. विभाग 5 उपयोजित लेखन. यात पत्रलेखन दिलेलं आहे. पहिलं पत्रलेखन आहे खाली दिलेल्या संबंधित विषयासाठी पत्र तयार करा. तुम्हाला पत्र दिले रसिक कलामंडळ, समर्थ नगर पुणे, आकाश कंदील आणि पंत्या तयार करण्याची कार्यशाळा. प्रवेश निःशुल्क. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. वस्तू खरेदीची सुवर्ण संधी. तर कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारं पत्र लिहायचे किंवा तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये काही वस्तू सदोष निघाले याविषयी तक्रार करणारे पत्र लिहायचे. तर आपण तक्रारपत्र लिहूया. चला. माननीय व्यवस्थापक
सुरुवातीला उजव्या हाताला तुम्ही अ ब क या नावाने पत्ता लिहायचा आहे, शनिवार पेठ पुणे. नंतर डाव्या साईडला माननीय व्यवस्थापक रसिक कला मंडळ समर्थनगर पुणे आणि त्याच्याखाली एक लाईन सोडून माननीय महोदय महोदया सप्रेम नमस्कार. नंतर विषय लिहायचा आहे सदोष वस्तू बदलून मिळण्याबाबत आणि मग पुढे मायना लिहायचा आहे पत्राचा. पत्र लिहिण्यास कारण की दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी, आता तुम्हाला तिथे तारीख दिलेली असेल तर त्यानंतर त्या तारखेच्या नंतर 2-3 दिवसांनी तुम्ही ती तारीख टाकायची आणि नसेल दिलेली तर तुम्ही मनाने पण लिहू शकता. आपण रानडे सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत मी स्वतः अ ब क म्हणजे इथे नाव दिलेलं नाही म्हणून अ ब क टाकले, उपस्थित होतो किंवा होती. कार्यशाळा आटोपल्यानंतर मी व माझ्या मित्राने मैत्रिणीने आपल्या कार्यशाळेतील आकाशकंदील व पणत्या खरेदी केल्या होत्या. त्यातील 6 आकाशकंदील व फाटलेले व 4 पणत्यांचे सेट्स तुटलेले निघाले. कृपया आपण आकाशकंदील व पणत्यांचे सेट्स बदलून देण्यात यावे अशी मी नम्र विनंती करत आहे. आपण सहकार्य कराल अशी आशा करते. आणि खाली धन्यवाद, आपला ग्राहक अ ब क. आता त्यातला ब प्रश्न बघूया. पुढील कृती सोडवा. कोणत्याही 2 सोडवायच्या आहेत. तर आपण संवाद लेखन सोडवणार आहोत. शून्य कचरा या विषयावर 2 मैत्रिणींचा झालेला संवाद 60 ते 80 शब्दात लिहायचा आहे. अमृता आणि नुपूर दोघी मैत्रिणी शाळेत जात असताना त्यांच्यातील संवाद. अमृता काय म्हणते बघा. रस्त्यावर कचरा पडलेला होता तो पाहून ती काय म्हणते, शी, काय वेडे असतात लोक, कुठेही कचरा टाकत असतात. नुपूर, खरंच ग अमृता, रस्त्याने जाताना जिकडे पाहावे तिकडे कचराच कचरा दिसतो. अमृता, नुपूर, कचराच नसता तर. नुपूर काय म्हणते बा, आहा, किती सुंदर कल्पना, सगळी गावे आणि शहरं किती स्वच्छ असती नाही. अमृता म्हणते, नुसती कल्पनाच केली तरी डोळ्यासमोर किती छान दृश्य आलं. मग नुपूर म्हणते, चल मग आपण सुरुवात करूया आपल्यापासूनच. अमृता, ग्रेट आयडिया. आजपासून आपण स्वयंपाकघरातला ओला कचरा आहे त्याचं कंपोस्ट खत तयार करायचे. मग नुपूर काय म्हणते, छान. आणि प्लॅस्टिक व इतर पेपर बॉक्स यासारखा कोरडा जो कचरा आहे रिसायकल करणाऱ्या कंपन्यांना द्यायचा. अमृता, ते खरे आहे, पण इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे काय करायचे. मग नुपूर म्हणते, सोपे आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी वापरायचा. तसेच वेगवेगळे पार्ट्स व त्यांचे उपयोग कसे होतात हे मुलांना शिकवण्याकरिता पण वापरता येऊ शकतात. अमृता काय म्हणते बघा, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातील वेगवेगळ्या पार्ट्सशी खेळणाऱ्या मुलांमधून एखादा भविष्यात शास्त्रज्ञही बनायचा तर. नुपूर, अरे वा, आपला शून्य कचरा ही संकल्पना तर खूपच छान आहे. मग अमृता म्हणते, चल मग आपण शाळेतील बाईंनाच सांगून इतर विद्यार्थ्यांनाही अंमलात आणायला सांगूया. मग नुपूर आणि अमृता दोघी जातात. मंत्र जपू स्वच्छतेचा, शून्य कचरा नियोजनाचा असे म्हणत हसतच शाळेत प्रवेश करतात. अशा पद्धतीने तुम्ही शून्य कचरा याविषयी संवाद लेखन करू शकता किंवा अजून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचं तर लिहू शकता. पुढचा आहे मुलाखत. तुमच्या शाळेतील श्री सोमनाथ चाळके सर यांना यावर्षी राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे अभिनंदन करा आणि त्यांची मुलाखत घ्या. आता मुलाखतकार काय म्हणतो बघा. नमस्कार सर, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. मग सोमनाथ सर म्हणतात, धन्यवाद. मग मुलाखतकार प्रश्न विचारतो. आता मी प्रश्न आणि उत्तर असं म्हणेन. प्रश्न, सर, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल काय वाटते. आता उत्तर, कोणताही पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतोच, परंतु पुरस्कार आनंदाबरोबर जबाबदारीचे भानही देत असतात. प्रश्न, सर, तुम्ही किती वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहात. उत्तर, अध्यापन क्षेत्रात मला 22 वर्ष पूर्ण झालीत. प्रश्न, शिक्षकच व्हायचे हे तुम्ही कधी ठरवले होते. उत्तर, अगदी लहान असल्यापासून आमचे इतिहासाचे शिक्षक इतिहास विषय खूपच मनोरंजक पद्धतीने शिकवित असत, त्यामुळे आपणही त्यांच्यासारखेच व्हायचे असे वाटायचे. मग प्रश्न विचारला पुन्हा, तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता विषय शिकवितात. मग उत्तर, मी विद्यार्थ्यांना मराठी व इतिहास विषय शिकवितो. प्रश्न,
तुम्ही अध्यापनात कोणकोणते प्रयोग केले? उत्तर: मी अध्यापनात गटचर्चा करून शिकविणे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एखादा पाठ शिकविणे, निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच हिवाळ्यात शाळेच्या पटांगणावर विद्यार्थ्यांना नेऊन शिकविणे, तर कधी दृकश्राव्य माध्यमाद्वारे शिकविणे, असे अनेक प्रयोग करीत अध्यापन करीत असतो. मुलाखतकार काय म्हणतो? अरे वा सर, हे सर्व ऐकून मलाही तुमच्या वर्गात येऊन शिकण्याची इच्छा झाली तर. सर म्हणतात धन्यवाद. मग मुलाखतकार काय म्हणतो? आपल्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळणे गौरवास्पद आहे. आपल्याकडून देशाच्या भावी पिढीला असे मार्गदर्शन लाभो अशी इच्छा व्यक्त करून येथेच थांबतो. धन्यवाद सर. सोमनाथ सर म्हणतात, तुम्ही माझ्या कार्याची दखल घेऊन मला येथे बोलावले त्याबद्दल धन्यवाद. अशा पद्धतीने तुम्ही मुलाखत लिहायची आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, येथे मी निबंध लिहून देत नाही, कारण व्हिडिओची लांबी वाढेल. त्यामुळे तो निबंध तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तेथे जाऊन पाहायचं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.